नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील अशा एका पवित्र अध्यायाबद्दल सांगणार आहे, ज्याला अनेक भक्त मनोकामना पूर्ण करणारा, संकटातून मार्ग दाखवणारा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव देणारा अध्याय मानतात। कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादी इच्छा असेल, जर ती तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही, कदाचित एखादी अडचण असेल जिच्यावर कितीही प्रयत्न केले तरी मार्ग सापडत नसेल। आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण श्रद्धेने आणि भक्तिभावाने गुरुचरित्राचे वाचन केल्याने मनाला आधार मिळतो, सकारात्मकता वाढते आणि गुरुच्या चरणावरचा विश्वास अधिक दृढ होतो। आणि हो, हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, स्वामींचे नाव घेत मन शांत करून ऐका। कदाचित आजचा हा संदेश तुमच्या मनातील एका प्रश्नाचे उत्तर ठरेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुचरित्राचे महत्त्व आपण जाणून घेऊया। आपल्या सनातन परंपरेमध्ये गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे। गुरु म्हणजे केवळ मार्गदर्शन करणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी शक्ती आहे। आणि म्हणूनच गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण हे भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते। गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामध्ये भक्ती, श्रद्धा, गुरुकृपा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश आहे। अनेक भक्त आपल्या मनातील इच्छा घेऊन गुरुचरित्राचे वाचन करतात, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुचरित्र हे चमत्कार मिळविण्याचे साधन म्हणून नव्हे, तर श्रद्धा, आत्मशांती आणि सद्गुरूंच्या शिकवणीचा मार्ग म्हणून वाचा। कारण जेव्हा मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि श्रद्धा दृढ होते, तेव्हा संकटाकडे पाहण्याची आपली दृष्टीही बदलते। रोज एकदा वाचन का करावे? जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज ठराविक वेळी गुरुचरित्रातील निवडलेला अध्याय श्रद्धेने वाचा किंवा ऐका। वाचन करण्यापूर्वी स्वच्छ जागी बसा, स्वामी समर्थ किंवा आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, दोन्ही हात जोडून मनात म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या आणि माझी श्रद्धा कायम ठेवा। हे वाचताना घाई करू नका, शब्द फक्त ओठांनी वाचू नका, त्यांचा भाव मनाने अनुभवण्याचा प्रयत्न करा। आता इच्छा पूर्ण होण्यापेक्षा महत्वाचे काय? तर भक्तांनो, आपण स्वामींकडे अनेकदा इच्छा मागतो, नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, घरात सुख शांती असावी, मुलांचे कल्याण व्हावे, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, या सगळ्या इच्छा स्वाभाविक आहे। पण कधी आपण स्वामींकडे मागतो एक गोष्ट, आपण स्वामींकडे मागतो एक गोष्ट आणि स्वामी आपल्याला देतात दुसरीच गोष्ट। आपण म्हणतो, स्वामी मला हा मार्ग हवा आहे, आणि स्वामी कदाचित म्हणत असतील, तुझ्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग मी तयार केला आहे। म्हणून गुरुचरित्र वाचताना फक्त इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवू नका, त्याऐवजी ही भावना मनात ठेवून केलेली, स्वामी माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे ते घडू द्या, ही भावना मनात ठेवून केलेली भक्ती मनाला अधिक शांत करते। श्रद्धेची एक छोटी कथा आपण ऐकूया। एका भक्ताच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या, प्रयत्न करून कामे पूर्ण होत नव्हती, मनामध्ये चिंता वाढत होती। एक दिवस त्याने ठरवले, आता मी रोज श्रद्धेने गुरुचरित्र वाचेन आणि माझ्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी ठेवेन। त्याने कोणताही मोठा संकल्प केला नाही, पण रोज काही वेळ शांत बसायचे, स्वामींचे नामस्मरण करायचे आणि गुरुचरित्रातील अध्याय श्रद्धेने वाचायचा।
काही दिवसांनी त्याला जाणवले की समस्या लगेच नाहीशा झाल्या नसल्या तरी त्याचे मन बदलले आहे. पूर्वी जिथे तो घाबरायचा, आता तिथे धीर धरू लागला आहे. पूर्वी छोट्या अडचणींना तो निराश व्हायचा, आता तो म्हणू लागला, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मी माझे कर्म करतो, बाकी सर्व स्वामीवर सोपवतो. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होऊ लागल्या. हीच तर भक्तीची खरी ताकद आहे. कधी चमत्कार परिस्थितीत दिसतो, तर कधी चमत्कार आपल्या मनात घडतो. तर आजपासून एक छोटा नियम करा. जर तुम्हाला गुरुचरित्राचे वाचन करायचे असेल, तर आजपासून एक छोटा नियम करा. दररोज शक्यतो एकाच वेळी काही मिनिटे शांत बसा, स्वामींचे नामस्मरण करा, गुरुचरित्रातील तुमच्या श्रद्धेचा अध्याय वाचा आणि शेवटी स्वामींना मनापासून प्रार्थना करा की श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या जीवनातील अडचणी मला पार करण्याची शक्ती द्या, धैर्य द्या, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या घरावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या आणि माझ्याकडून योग्य कर्म घडू द्या. ही प्रार्थना करताना मनात घाई ठेवू नका, कारण भक्ती म्हणजे स्वामीवर विश्वास. आज नाही तर उद्या, पण स्वामी योग्य तेच करतील. सर्वात महत्त्वाचा संदेश भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुरुचरित्र वाचले की लगेच चमत्कार झाला नाही म्हणून श्रद्धा सोडू नका. आणि भक्ती ही व्यवहारासारखी नसते की आपण काही केले आणि लगेच त्याचा परिणाम दिसला पाहिजे. कधी उत्तर लगेच मिळते, कधी वेळ लागतो आणि कधी आपल्याला हवे असलेले उत्तर मिळत नाही, कारण आपल्या आयुष्यासाठी त्यापेक्षा वेगळे काहीतरी योग्य असते. म्हणून गुरुचरित्राचे वाचन करा. चमत्काराच्या अपेक्षेपेक्षा श्रद्धेसाठी प्रयत्न करा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करा. आणि मनात एकच भावना ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमधून जर तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळाली असेल, तर आजच स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा, डोळे मिटा आणि मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगा, पण शेवटी एवढे नक्की म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा. कारण स्वामींकडे मागताना शब्दापेक्षा महत्वाच्या भावना असते. आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असो, तुम्ही एकटे नाही, तुमच्यासोबत तुमची श्रद्धा आहे आणि स्वामींचे नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुमच्या सर्व चिंता अर्पण करा. स्वामी तुम्हाला धैर्य देवत, सद्बुद्धी देवत आणि तुमच्या जीवनात सुख शांती नांदो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हे खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा,